नक्कीच तीच पार्टनरशिप जी आपण बघितली मागच्या मॅचमध्ये 61 धावेंची पार्टनरशिप बहारदार पार्टनरशिप इथे केली होती लक्ष्मण आणि कवलजीत. पण यावी आव्हान मोठं असणार आहे कारण समोरील संघाने देखील एक मॅच जिंकली आहे. त्यांच्याकडे देखील तो मनोबळ, तो कॉन्फिडन्स, ते स्किल्स, ते फटके, ते टेम्परामेंट आहे. बघत आता कशी कामगिरी होते. समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. आशिष गोलंदाजी मार्कवरती फर्स्ट बॉल. पहिला चेंडू वरती प्रहार केलाय. पहिल्या चेंडूवरती इथेच चौकार वसूल केलाय. लॉंग ऑन सीमेच्या बाहेर आलाय चौकार. येतोय कवलजीतच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. बघा व्यवस्थित टाइम देखील झाला नव्हता चेंडू तरी देखील चौकार निघून गेला. बॅट आग उगळण्याची कामगिरी करताय. ते सूर्यदेव देखील तशीच कामगिरी आपल्या डोक्यावरती करतात आणि मैदानाच्या आतमध्ये कवलजीत देखील तसंच करतोय. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गोलंदाजाच्या डोक्याच्या अगदी वरून सगळ्यात सेफ जागा मानली जाणारी यावेळी देखील आलाय षटकार कवलजीतच्याच बॅटमधून. धन्यवाद. थँक्यू सो मच. अगदी बघा जर आपण ऍक्शन रिप्ले एन्जॉय करत असू ना आपल्या लाईव्ह वाहिनीवरती UTC वरती तर अंडर दी आहे अगदी स्लॉट मध्ये पायामधला चेंडू होता. पायातला चेंडू तर नाही सोडणार आहे. साईड चेंज करण्यात आली. राईट आर्म राऊंड विकेट मारा होतोय. यावेळी देखील फुल टॉस चेंडू इथे फेकला होता. लोअर फुल टॉस होता. व्यवस्थित टाइम इथे झाला नाहीये. एक धाव इथे कंप्लीट केली नव्हती ती देखील करण्यात आली आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय का? प्रयत्न केलाय कवलजीतने. तो प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता इथे एकाचं रूपांतर 2 धावेंवरती लेग बाय स्वरूपाने होणार आहे. चांगली गोलंदाजी. बघा जे कानमंत्र इथे गोलंदाजाला देण्यात आले होते ते कानमंत्राचा वापर होतोय. साईड चेंज झाली आहे. साईड चेंज झाल्यानंतर मोठ्या फटक्यापासून इथे वंचित ठेवलाय. गुडघा टेकवला होता. फाईन लेग वरती टार्गेट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून टार्गेट करण्याचा प्रयत्न कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील हवेमध्ये पुन्हा एकदा अप्रतिम टायमिंग, अप्रतिम कनेक्शन. मैदानाच्या बाहेर चेंडू आहे. शतरक्षक होता त्याला बनवलंय प्रेक्षक. आलाय अजून एक षटकार. थँक्यू डीजे. धावा झाल्यात 18 धाव फलकावरती आणि या षटकामधल्या 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. आता यावेळी आपण बघतोय डीप मिड विकेट अगदी काव कॉर्नर थोडासा फाईन आहे आणि लॉंग ऑन देखील तैनात करण्यात आलाय. यावेळी देखील अजून एक कलात्मक फटका. बल्ला है या तलवार है, चीर दे ऐसी धार है. कवलजीतच्या बॅटमधून आलाय अजून एक चौकार. हा चेंडू आणि 22 धावा फलकावरती. कवलजीत आणि फक्त कवलजीत हे एकच नाव ऐकायला मिळतं या निलेच्या मैदानावरती. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील अगदी सफल झाले. आतमध्ये आले होते आणि दाद मागतायत पंचांकडे पण योग्य तो डिसिजन. यशांच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची प्राइस बघा किती इथे वाढली आहे. अप्रतिम चेंडू हाताळला. अगदी सफल होऊन आतमध्ये आलाय चेंडू आणि खूप चांगला डिसिजन. मिडल स्टंपच्या वरून चेंडू निघून झालाय. फ्लाय झालाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा आहेत धावफलकावरती. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. चला थोडंसं स्पीडअप करा. जय मल्हार 11 थोडंसं स्पीडअप करा. लक्ष्मण आहेत त्यांची साथ देण्यासाठी. कवलजीतने आतापर्यंत 6 चेंडूंवरती 20 बनवल्यात.
इजाज येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. बघत कशी गोलंदाजी करतात. आव्हान खूप मोठं असणार आहे कारण लक्ष्मणनी देखील मागच्या मॅचमध्ये संघाचे पुरस्कार आहेत त्यांनी देखील खेळ बघा काय अप्रतिम केला. समोरील संघाचा कॅप्टन टीमचा लीडर. कॅप्टन शुड ऑलवेज लीड फ्रॉम द फ्रंट. कप्तान चले सीना तान अशी बॅटिंग करून दाखवतायत. मागच्या मॅचमध्ये 61 धावेंची बहारदार नाबाद खेळी केली आहे. या मॅचमध्ये देखील आतापर्यंत 6 चेंडू 20 बनवल्यात. पहिलाच बॉल अगदी वाईड शॉर्टकटचा प्रयत्न इथे केला होता. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे. कवच रिजन वरती थोडंसं फंबल क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळते आपल्याला. बघता बघता 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. आणि हे सर क्रिकेटचा खेळ आहे ना की अगदी समोरच्या बॅटरनी देखील तो अँकर लोड खेळणं तेवढंच महत्वाचं आहे. अगदी आपण पार्टनरशिप चालू ठेवा. रन्स येऊ द्या. प्रत्येक चेंडूवरती रन्स येणं धावा येणं तेवढंच गरजेचं आहे. धावा झाला 24 धाव फलकावरती. 24 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरं म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 हा सुरू आहे षटकामध्ये. इथे 3 खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईनला पेट्रोलिंग करू शकतात. डीप मिड विकेट पाहायला मिळते आपल्याला. लॉंग ऑन असणार आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर देखील पाहायला मिळतोय. कशी बॅटिंग इथे होत आहे जास्त गोलंदाजी मार्कवरती. यावेळी देखील पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेमध्ये असणार आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू निघून जातो. एकदा पूर्ण केली आहे आणि दुसऱ्याचा प्रयत्न इथे नाकारला होता. पंचांकडे दात. पंचांचा बोट आकाशाकडे आणि विकेटचं पतन होत आहे. जी पार्टनरशिप मागच्या खेळामध्ये आपल्याला बघायला मिळाली ती इथे होत नाहीये कारण चूक झाली आहे. संवाद करत राहणं गरजेचं असतं. संवादातला स काढला की वाद निर्माण होतो आणि तसंच काहीतरी कॉलिंग मध्ये मिस्टेक. लक्ष्मण होत आहेत बाद. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. बघा कुठल्या खेळाडूला पाण्याची आवश्यकता असेल तर आपल्या ग्राउंडमध्येच पाणी असणार आहे. पण तिथून पाणी कधीही घेऊ शकता कारण उन्हाचा वेग देखील वाढलाय. डिहायड्रेशन देखील होण्याची शक्यता असणार आहे. तर प्रत्येक खेळाडूला विनंती आहे की इनिंग्स आपण जर थर्ड षटकाच्या मध्ये तिसऱ्या षटकाच्या नंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत तरी देखील आपल्याला आवश्यकता असेल. विकेट गेली आहे, चौकार गेला, षटकार गेला, आपण जाऊन पाणी घेऊ शकताय. बॅट्समन्स आपल्याला देखील कळवण्यात येतं की ती पाण्याची व्यवस्था तिथे केली आहे. आपल्याला तिसऱ्या षटकाची वाट पाहण्याची आवश्यकता नाहीये. पाण्याची आवश्यकता असेल तर नक्कीच आपण तिथून पाणी घेऊ शकताय. ते फिटनेस राहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. क्रिकेट हा खेळ जेवढा फिजिकल फिटनेस आहे तेवढाच मेंटल टफनेस आहे असं देखील म्हटलं जातं. कवलजीत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. एजाज यांना प्रथमच फेस करण्यासाठी बघत कशी गोलंदाजी करतायत. कसं आव्हान एजाज समोर जे मोठं आव्हान आहे ना त्या आव्हानाला पार कसे जातात. 25 ऑन द बोर्ड. पहिलाच बॉल स्विच हिट करायचा प्रयत्न केला होता. पंचांकडे दाद मागितली जाते. कनेक्शन कुठलंही नाही आहे. पंचांनी दाद उचलून धरली आहे. दोन्ही हात समांतर करत असताना इथे पंच गोलंदाजी करत असलेल्या टीमने रिव्ह्यूचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच डिसिजन आपला पोहोचवण्यात आलाय की चेंडू वाईड आहे की डॉट बॉल आहे. त्यापर्यंत योग्य तो निर्णय नक्कीच कळवू. UTC वाहिनी म्हणजेच युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी जाणली जाते. त्यांच्याकडेच आपला हा डिसिजन असणार आहे. खूप महत्वाचा आहे. डॉट बॉल देखील तेवढाच महत्वाचा आहे. तो मनोबळ तो कॉन्फिडन्स गोलंदाजाला देऊन जाईल. खेळाडू आपल्याला विनंती असेल आपण आपल्या जागेवरती सज्ज राहा. येस सर. फेअर डिसिजन. इट इज अ व्हाईट बॉल. अप्रतिम डिसिजन आहे. व्हाईट बॉल आहे आणि येस आपण रिव्ह्यू आता गमावलाय. जय मल्हार 11 टीम आपल्याकडे जो एकमात्र रिव्ह्यू होता या इनिंग मधला तो आपण गमावलाय. आता पंचांचा जो काही डिसिजन असेल तोच आपल्याला मान्य करावा लागणार आहे. व्हाईट बॉल आलाय. यावेळी देखील अगदी पायामध्ये चेंडू होता. या चेंडूवरती देखील बरसण्याचं काम केलं. व्यवस्थित टाइम इथे देखील झाला नाहीये तरी देखील चेंडू थांबणार नाहीये. चेंडू झालाय सीमारेषे पार. आलाय अजून एक षटकार कवलजीतच्या बॅटमधून. थँक्यू. धन्यवाद डीजे. ती विध्वंसक बॅटिंग बघायला मिळत आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रहार, प्रत्येक चेंडूवरती अटॅक आणि अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि कवलजीतला देखील तेच येत आहे की अटॅक करायचा. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करायचा.
नेक्स्ट बॉल यावेळी देखील हेलिकॉप्टर उडवलाय. बघूयात कुठे लँड होतोय. झेलची शक्यता असणार आहे. आणि कॅच इथे पकडली आहे. कॅच पकडली आहे. कवलजीत याची ती कॅच पकडली आहे. आकाशनी पकडली आहे. लॉंग ऑफ वरती ती पकडली आहे. मॅचची गोल्डन विकेट मी ते इथे एजाज याला. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॅटर मैदानात येतात. जीतू येत आहेत मैदानात. असं म्हटलं जातं ना की मरे बिना स्वर्ग मिलता नहीं है और मेहनत करे बिना मंजिल मिलती नहीं है. मेहनत इथे नक्कीच केली आहे. एजाजने ती मेहनत केली. यावेळी देखील बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता आणि मिड ऑन वरती तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय. बघा आता इथून जय मल्हार 11 टीम सगळ्या टीमचं मनोबल बघा कसं उंचावलंय. ती प्रत्येक क्षेत्ररक्षक चेअर अप करतोय. त्या गोलंदाजाची तारीफ करतोय, स्तुती करतोय, कारण त्यांनी कवलजीत सारखी ती प्राइसफुल विकेट मिळवून दिली आहे. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. पण लक्ष्मण देखील आहे, जीतू देखील आहे, ते थांबणार नाही आहेत. त्यांच्या देखील बॅटमधून आलाय षटकार. धावा झाल्यात 39 धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरं इथे संपलाय. म्हणजे पॉवर प्लेचे 2 षटक इथे समाप्त झालेत. 39 धावा धाव फलकावरती. 2 विकेट्स देखील गेल्यात. जेसन येतात गोलंदाजी मार्कवरती. यावेळी बाची कडा. बाची एज कॉट बिहाइंड द विकेट. तू चल में आया. अप्रतिम गोलंदाजी. आता इथून असंच आक्रमक गोलंदाजांना व्हावं लागणार आहे. वर्चस्व आपलं देखील दाखवावं लागणार आहे. आणि तसंच गोलंदाजी करत असताना जेसननी पहिल्या चेंडूवरती जीतूला केलंय बाद. थँक्यू डीजे. धन्यवाद. थँक्यू सो मच. चांगली गोलंदाजी होते. अप्रतिम गोलंदाजी इथे जेसन देखील करून दाखवतात.
यावेळी देखील अगदी वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता. फुरनलँडचा चेंडू आहे, खोदून काढलाय, कव्हर्स वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि दुसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न होतोय. आता इथून असाच खेळ करणं गरजेचं आहे. जर आपण विचार केला किंग्स 11 या टीमचा, पण इथून जर आपण विचार करतोय जय मल्हार 11 या टीमचा ना, तर त्या टीमला इथून विकेट्स घेणं, वारंवार विकेट्स घेणं आणि धावसंख्येवरती रोख लावणं ही त्यांची कामगिरी असणार आहे. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. धावा फलकावरती झाल्यात 41, 41 ऑन द बोर्ड. यावेळी अगदी लोअर फुल टॉसचा चेंडू होता, डीप होणारा हा चेंडू, थोडीशी मिसफिल्डिंग, थोडंसं फंबल झालंय, चांगलं कव्हर केलंय आणि एकच धाव इथे मिळणार आहे. एवढा चांगलं कलेक्शन बघतोय आपण जेसन यांच्याकडून देखील. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजी करायची आहे, त्यानंतर कलेक्शन करायची आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू आहे आणि खेळ देखील या मॅच मध्ये तसाच होतोय. अप्रतिम गोलंदाजी, सुदृढ गोलंदाजी करतायत. कवलजील बाद झालेत आणि त्यानंतर ना धावसंख्येला जो आकार आहे तो थोडासा कमी बघायला मिळतोय. 41 ऑन द बोर्ड. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये असणार आहे, झेलची शक्यता. 2 खेळाडू येतात चेंडूच्या खाली आणि कॅच इथे झाली आहे ड्रॉप. जमीन दोस्त हा झेल होतोय. आपलं सर्वस्व झोकून देण्याचा प्रयत्न इथे होतोय. नेक्स्ट बॉल अतिरिक्त बाहेर निघून जाणारा चेंडू, बॅटची कडा लागते. शॉर्ट वरती तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण होत आहे आणि एकच धाव इथे देखील मिळणार आहे. हा सर तो अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी इथे पणाला लावणं गरजेचं आहे आणि ती शिदोरी इथे पणाला लावली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावरती. थँक्यू डीजे, धन्यवाद, थँक्यू सो मच. तेव्हा आता आपण खेळाडू कक्षाकडे, जिथे प्रथमेश सर आपल्याशी जोडले जातील, संवाद साधतील संपूर्ण टीमशी. 47 धावा झाल्यात, 30 षटकांचा खेळ झालाय आणि 3 विकेट्स देखील गेलेत. 47 धावा झालेल्या आहेत आणि आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये कितपत तरी मला तरी अंदाज वाटतो की पाजीने तरी विचार केला असेल की इथून 20-22 तरी धावा आल्या पाहिजेत. पाजी काय सांगाल या मॅच मध्ये? विकेट आता लवकर गमावले, त्यामुळे आता इतर बॅट्समॅनवरती जबाबदारी वाढली आणि यापूर्वी उल्लेख केला होता की आमच्या संघाची बॅटिंग लाईनअप डीप आहे. सो ओव्हरऑल 12 बॉलमध्ये एक्सपेक्टेड रन किती आहेत? 25 पर्यंत करायचा प्रयत्न करू आम्ही, कारण आता 39 झाल्यात, 25-30 आले तरी एक रिस्पेक्टेबल टोटल होईल. तर एकंदरीत 5 षटकामध्ये कुठेतरी 70 पर्यंत पोहोचण्याचा तरी एक प्रयत्न असेल तुमचा. डेफिनेटली आता दुपारी बॉल खूप ट्रॅव्हल होतो आणि आरामात स्कोर होत आहे. जास्तीत जास्त धावा काढण्याचे प्रयत्न करू आम्ही. विकेट सगळ्यात जास्ती साथ कोणाला देते? आता सलग जवळपास तुम्ही दुसरी मॅच खेळता, ही खेळपट्टी जी आहे ती जास्त कोणाला साथ देते, फलंदाजांना की गोलंदाजांना? फलंदाजांना, कारण बॉल पण ट्रॅव्हल होतोय, खूप हवा चालू आहे. फक्त तुम्ही बॉल बॅटवर घेतली, आरामात बॉल ट्रॅव्हल होतोय. एन्जॉय करता हा सीझन? खूप एन्जॉय करतो. खूप मस्त ग्राउंड भेटलाय आणि प्रत्येक प्लेअर एन्जॉय करत असेल. खूप शुभेच्छा सर्वांना असतील. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये मनीष सर जवळपास 22 ते 25 धाबा करण्याचा प्रयत्न असेल, म्हणजे एकंदरीत 70 ते 75 पर्यंत पोहोचण्याचा किंग्स संघाचा देखील मानस असेल. धन्यवाद, थँक्यू सो मच. 70 ते 75 धावा बनवणं इथून गरजेचं आहे. दुपारचं सत्र आहे, ती खेळपट्टी देखील आता तापली आहे. समोरच्या संघामध्ये देखील तेवढीच आक्रमक बॅटिंग पाहायला मिळणार आहे आपल्याला. नेक्स्ट मॅच जय श्रीराम विपक्ष मानसवी 11. टीमचे कॅप्टन्स रिपोर्टिंग करा. यावर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडीशी जागा बनवली, रूम क्रिएट केला आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवरती नक्कीच पहिल्या फेरीला थोडंसं फंबल पाहायला मिळालं आपल्याला. दुसऱ्यावरती प्रयत्न केला, 2 धावा इथे देखील कंप्लीट करण्यात आल्यात आणि अशा झेकेरी दुहेरी धावा घेत राहणं खूप गरजेचं आहे. सिंगल डबल्स काढत राहा, खराब चेंडूवरती अटॅक करा, चांगल्या चेंडूला सन्मान द्या, कारण प्रत्येक बॅटर कवलजीत सारखी बॅटिंग नाही करू शकत ना. तर आपल्याकडे जे अस्त्र आहे, जे आपले फटके आहेत, ते स्किल्स आहेत, ते टेम्परामेंट आहे, ते दाखवत राहा. धावा झाल्यात. बघा आमचे रफ्तार के सौदागर, वेगाचा बेताज बादशाह करण सध्या भोजनाची आमची व्यवस्था करतात. आलाय चौकार, काय अप्रतिम फटका इथे सजवला. धन्यवाद डीजे. बाजूला तरी चालेल. बघा अगदी बाहेरच्या दिशेला आले, शफल होणं दोन्ही दिशेला असतं. यावेळी अगदी बाहेर निघाले, लेग स्टंपच्या बाहेर आले, शॉट बनवला आणि शॉट एक्झिक्यूट कुठे केला तर गॅप मध्ये खेळलात.
गॅप शॉट सिलेक्शन म्हणायला देखील हरकत नाहीये. 53 झालेत धाव फलकावरती. 53 ऑन द बोर्ड. कॅप्टनने दिलेला कानमंत्र देखील आता चांगला वापरण्यात येतोय. नेक्स्ट बॉल फुल टॉस चेंडू आहे. प्रहार केला, अटॅक केला, मिस टायमिंग. पंचांचा नक्कीच इशारा असणार आहे. नो बॉल आहे आणि बघूयात इथे धावा किती मिळणार आहेत. फक्त एकच धाव मिळेल. नो बॉल पंचांनी बीमार चेंडू इथे घोषित केलाय. नो बॉल असणार आहे. नो +1 2 धावा मिळतील. येणारा पुढील चेंडू हा फ्री हिट असेल. नक्कीच आपण ऍक्शन रिप्ले देखील पाहणार आहोत, एन्जॉय करणार आहोत. आमचे जे ऑपरेटर्स आहेत शैलेश भोईर आणि मनोज मडवी यांना देखील विनंती. बघा नो बॉल होता, त्यावरती हिट विकेट झाले, बेल्स उडवल्यात आणि आता तोच प्रयत्न बेल शोधण्याचा होतोय मैदानात. बघा अगदी फुलटॉस चेंडू होता. बॉडीला टर्न बघा कसे करतात. शफल झाले, आतमध्ये आले, जागा बनवली, भिरकवण्याचा प्रयत्न केला होता. व्यवस्थित टाइम झाला नाही. बॅट स्ट्रेट जाऊन आदळली आहे यष्ट्यांना. किती वेगाने ते बॅट आदळली ना की आमच्या दोन्ही बेल्स देखील शोधण्याचा प्रयत्न. बेल्स मी आलात. फ्री हिटचा चेंडू आहे. लेट्स गो. ऍक्शन मैदानामध्ये चालू आहे. फ्री हिटचा बॉल. गोलंदाजी मार्क वरती माधव असणार आहेत. ट्रॅकिंग एंडला मॅगी. यावेळी मोठा फटका येतोय. चांगलं झालंय का कनेक्शन? येस, इट इज अ गुड कनेक्शन. चेंडू निघून गेलाय मिड विकेट सीमेच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा प्रेक्षक बनवलाय. आला अजून एक षटकार. झाला 61 धाव फलकावरती. 61 ऑन द बोर्ड. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्टेक डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव इथे देखील मिळेल. थोडंसं फंबल पाहायला मिळाला, त्यानंतर बॅकअप केलं. स्वतःला बॅक करत राहणं हाच तर क्रिकेट आहे. दी षटकार आला, षटकारानंतर स्वतःला बॅक करा, स्वतःसाठी बोला, स्वतःला म्हणा की पुढचा चेंडू मी चांगला हाताळू शकतो. आणि तसंच कार्य इथे माधव करून दाखवतात आपल्याला. धाव झाल्यात 62 धाव फलकावरती. 62 ऑन द बोर्ड. 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 8 बॉल्स टू गो. नेक्स्ट बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर्सला देखील रोल केला. अप्रतिम चेंडू इथे हाताळलाय आणि तो देखील अगदी वाईडिश यॉर्करचा प्रयत्न केला. यष्ट्यांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. वारंवार आपण बघतो ना गोलंदाज यष्ट्यांना टार्गेट करतात आणि तिथेच मग तो चेंडू पाळ्यामध्ये जातो, स्लॉटमध्ये जातो. आणि मग कुठलाही बॅटर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना पायातला चेंडू, अंडर दी आयचा चेंडू षटकार मारण्याची धमक ठेवतो, ताकद ठेवतो. चांगली गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी केली. त्या षटकारानंतर दोन्हीही चेंडू अप्रतिम हाताळलेत. देखील अतिरिक्त बाहेर हा निघून जाणार आहे. अँगलने थोडासा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता. गोल्डन स्पॉटवरती चेंडू आदळला. हलक्या हाताने तो फेकण्याचा प्रयत्न थोडासा अतिरिक्त बाहेर निघून गेला. पंचाचे दोन्ही हात समांतर व्हाईट बॉल घोषित करतात. धावा झाला 63 धाव फलकावरती. 63 ऑन द बोर्ड. 70-75 धावा म्हटल्या होत्या त्या आता नक्कीच सहज शक्य वाटतायत. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा लीव केलाय आणि येस, इट इज अ व्हेरी गुड लीव. पंचांनी पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर, पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये. बघा या षटकाचा आतापर्यंत विचार केला तर गोलंदाजी देखील चांगली होत होती, पण तरी देखील 17 धावा आल्यात. माधव गोलंदाजी मार्क वरती आणि अजूनही त्यांना एक चेंडू फेकायचा आहे. 17 आलेत, 64 झालेत धाव फलकावरती. 64 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील जागा बनवली कटकाराचा. इथे देखील प्रयत्न केला होता. कव्हर रिजनला टार्गेट करत असताना आउटफील्ड देखील फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर धन 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 करत सीमारेषा पार. आलाय चौकार. तेरे प्यार दे प्यार दे. चला दोन्ही लुझर टीमला विनंती आहे. दोन्हीही लुझर संघ
जय श्रीराम 11 पराभूत झालेले संघ आणि मनस्वी 11 कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी तयार राहा. मनस्वी 11 चे कर्णधार आणि जय श्रीराम 11 चे कर्णधार. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. मनस्वी 11 चे कॅप्टन उपस्थित आहेत. सो आई काइंडली रिक्वेस्ट जय श्रीराम 11 कैप्टन आपके टॉस के लिए तुरंत यहाँ पर उपस्थित होना. देखिए हमारे मुख्य अतिथि मंच पर आना है आपके टॉस के लिए तुरंत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जेसन येतात. बघा पहिलं षटक त्यांनी अप्रतिम हाताळलं. फक्त 8 धावा दिल्या, एक गडी देखील बाद केला आणि आता इथे स्लॉक षटकामध्ये ना खूप चांगली कामगिरी करणं गरजेचं असणार आहे. 68 झाले, 68 ऑन द बोर्ड. 68 धावा झाल्यात. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूयात तो मॅजिकल आकडा 70-75 गाठतायत का इथे. तो गाठणं देखील ना तेवढंच गरजेचं आहे. खेळपट्टी तापली आहे. उन्हाचं दुपारचं हे सत्र आहे. त्या दुपारच्या सत्रामध्ये ओके मॅच ऑन. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 गो. जेसन येतात पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये. राईट आंबर राऊंड द विकेट. पहिला बॉल अतिरिक्त बाहेर फेकलाय, पण इथे दोन्ही हात नक्की समांतर करणार आहेत. अवंतर स्वरूपाच्या एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होईल. धावा झाल्यात 69 धाव फलकावरती. 69 ऑन द बोर्ड. 69 झाल्यात म्हणजे इथून उर्वरित 6 चेंडू 10 ते 12 धावा बनवल्या तर नक्कीच मॅच विनिंगच्या दिशेला जाऊ शकतो. समोरच्या संघामध्ये देखील बॅटिंग तेवढीच चांगली आहे, तेवढी सुदृढ आहे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. यावेळी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. 1 हँडेड स्ट्रोक. आमच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा अजून एक षटकार येतोय. अगदी फटका खेळत असताना एक हात निसटला असावा ग्रिपचा. घाम देखील प्रचंड येतोय. ऊन देखील तेवढंच आहे. पुन्हा एकदा यावेळी देखील बॉलर्स बॅक ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. आवाक्याच्या बाहेर चेंडू. 1 बाउन्स. पुन्हा एकदा व्यासपीठाला मानवंदना देणारा यावेळी येतोय चौकार मॅगीच्या बॅटमधून. बघा खेळ करत असताना ओमकारची काय बॅटिंग राहिली आहे. 6 चेंडू 20 त्यांनी देखील वसूल केलेत. पुन्हा एकदा यावी देखील नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आहे. प्रयत्न केला, प्रयत्न नक्कीच करावे लागणार होते, पण इथे देखील त्याच रिजनला लॉंग ऑन वरती फायर केलाय. षटकार येतोय. धावा झाल्यात 85 धावा झाल्यात. धाव फलकावरती उच्चांक इथे गाठलाय आणि एकदा जोरदार टाळ्या नक्कीच किंग्स 11 टीम साठी झाल्या पाहिजेत, ओमकार साठी आणि योगेश साठी झाल्या पाहिजेत. काय टीम आहे. अगदी कवल जे थांबले तर कुठलीही धावसंख्या मोठी नाहीये, पण ते बाद झाले तरी देखील ते धोरण आपल्या हातावरती घेतलंय, आपल्या खांद्यावरती घेतलंय आणि आपल्या टीम साठी एका लढव्यासारखं एका फायटर सारखं लढतायत हे दोन्ही बॅटर्स. 85 ऑन द बोर्ड. यावेळी देखील पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक असणार आहे. चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आणि कॅच इथे ड्रॉप झाली आहे. फक्त कॅच इथे ड्रॉप झाली आहे की त्या आशा अपेक्षा देखील ड्रॉप होत आहेत, कारण हा सामना दोन्ही टीम साठी महत्वाचा आहे. लीग फॉर्मॅटची मॅच आहे. इथून जिंकला तर टॉप 8 मध्ये सरळ प्रवेश मिळणार आहे आपल्याला, पण हरलात ना तरी देखील एक सामना नक्कीच मिळेल. पण यानंतर येणाऱ्या ज्या मॅचेस आहेत श्रीराम 11 आणि मनस्वी 11 त्यांना संधी नाही आहे. आपण गमावलात तर 365 दिवसाची वाट पाहावी लागेल. यावेळी देखील तदरम्यान आपण बघतोय लॉंग ऑफ वरती अप्रतिम झेल इथे टिपण्यात आलाय. हे इथे समाप्त होते. ओमकार यांची खेळी समाप्त होते, पण तरी देखील खेळी समाप्त होण्याच्या अगोदर एक विध्वंसक पारी खेळून गेलेत. क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्या बॅटमधून दाखवलंय. 8 चेंडू आणि 28 धावेंची बहारदार खेळी करून बाद होतोय ओमकार. धावा झाल्यात 87 धाव फलकावरती. 87 ऑन द बोर्ड. 5 चेंडूचा खेळ देखील झालाय.
आतापर्यंत 5 चेंडू 19 धावा दिल्यात. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू या इनिंग मधील चांगला हाताळला. धाव घेण्याचा देखील प्रयत्न असणार आहे तिथे नॉन स्ट्रायकिंग एंडला. धाव झाली का कंप्लीट? तर नाही झाली आहे कंप्लीट आणि इथून बनवल्यात 87. जिंकण्यासाठी लक्ष असणार आहे 88 धावांचं. 88 इज द टार्गेट. चला तर मग टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस कव्हर करूयात. येस येस, संपूर्ण ऑल इंडियामध्ये ना खूप चांगली कामगिरी करतात. अगदी ओपन क्रिकेट शहरी गटामध्ये खूप चांगली कामगिरी यांची राहते. शीशा शेट्टी आहेत ज्यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. हेड आणि टेल आहे तोच कॉइन आहे. कॉल कोण करताय? मनस्वी 11 हेड्स कॉल केलाय. नाणेफेकीचा कौल येस शीशा आपण विराजमान होऊ शकता व्यासपीठावरती. खूप महत्वाची मॅच आहे, खूप महत्वाचा सामना आहे. इथून जर आपल्याला अस्तित्व टिकवायचं असेल आपल्या या स्पर्धेमध्ये LPL मध्ये तर नक्कीच हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. तर आपण डिसिजन काय असेल आपलं, गोलंदाजी करताय की बॅटिंग करताय? पहिली गोलंदाजी करेन मी, कारण का स्कोर बघून आता टीम कारण का बॉलिंगने थोडासा 73 रन मारून सुद्धा आपल्या पहिल्या मॅचमध्ये माझ्या बॉलिंगने थोडासा मार्क आलेला आहे. सो मी चेसिंग करेन आता या मॅच. मला प्रथम गोलंदाजी करता. किती महत्वाची मॅच आहे तुमच्या टीमसाठी? कारण इथून जिंकणं अनिवार्य आहे, जिंकणं गरजेचं आहे. जिंकणं गरजेचंच आहे, कारण का जर आता हरलो तर परत पुढचे 365 दिवस जसे तुम्ही बोलत होता तसं वाट पाहावी लागेल. त्यापेक्षा आता हरलो तर परत पुढचे 365 दिवस जसे तुम्ही बोलत होता तसं वाट पाहावी लागेल. त्यापेक्षा बेटर आहे की जिंकू, परत नेक्स्ट मॅच लागेल ती पण जिंकू आणि आम्ही क्वालिफायर मध्ये प्रवेश करू. नक्कीच तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि समोरच्या टीमनी प्रथम गोलंदाजी निवडली म्हणजे त्यांना चेस करायचं आहे. तर आपण काय टार्गेट सेट करणार आहात? आपण देखील खेळ चांगला केला अगदी पहिल्या खेळामध्ये, आणि किती महत्वाची मॅच तुमच्यासाठी देखील ही असणार आहे? तर ॲटलिस्ट डू अँड डाय मॅच आहे, आम्हाला जिंकायचंच आहे आणि टार्गेट आम्ही 65 पर्यंत करू, मिनिमम 65. हरकत नाहीये, बेस्ट ऑफ लक आपल्याला देखील. तर जाऊयात पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये. आणि येस, दोन्ही टीम्स आपल्याला विनंती असणार आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या जो गेट आहे त्या गेट मधूनच एंट्री करायची आहे, ग्राउंड मधून दुसऱ्या कुठल्या जागेवरून एंट्री करायची नाहीये. तर टॉस बॉक्स मधला आपल्याला नक्कीच श्रीराम 11 विपक्ष मानस्वी 11 असा या दोन्ही टीमचा टॉस झाला. टॉस जिंकला मानस्वी 11नी. प्रथम त्यांनी गोलंदाजी स्वीकारली आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय श्रीराम 11 या संघाला. दोन्ही टीमसाठी खूप निर्णायक मॅच, डू ऑर डायची मॅच असणार आहे. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये दुसऱ्या सत्रासाठी, दुसऱ्या आपण फेरीसाठी प्रथमेश ठाकूर सरांकडे. यस, दोनों ही टीमों के लिए करो या मरो ऐसा मुकाबला होगा. अगला मुकाबला दोस्तों कई मजे हैं, जुड़े रहिए हमारे साथ LPL सीजन 5 के साथ. बेहतरीन प्रतियोगिता, एक शानदार माहौल बन गया है अब इस पूरी प्रतियोगिता के लिए. अब इस लेवल पर इस प्रतियोगिता को आप देख सकते हो दोस्तों कि इससे पहले हमने देखे 3 सीजन हॉटफुट टर्फ पर, और उसके बाद आप देख सकते थे कि हमारे कमेंट्री बॉक्स, इसीलिए हम बार बार कहते हैं ना UTC बहुत ही बेहतरीन टेलीकास्ट दोस्तों. आसान नहीं है 6 कैमरे के साथ पूरी प्रतियोगिता का टेलीकास्ट करना. फिलहाल आप देख सकते हैं हमारे कमेंट्री बॉक्स में हमारे साथ हमारे एक्सपर्ट स्कोरर, ऑनलाइन टेक्नीशियन एक्सपर्ट सिद्धेश बोईर और हमारे अजय आप देख सकते हैं हमारे साथ जुड़ चुके हैं स्कोरर की भूमिका में. बहुत ही बेहतरीन स्कोरिंग वो कर रहे हैं दोनों टीमों के 12th मैन. और जो हमारा कमेंट्री बॉक्स कहते हैं ना, वैकुंठ बासी हरिभक्त पारायण मारुतुबुवा लक्ष्मण पाटिल क्रीडांगन नीलजे, ये सुवर्ण नगरी है. ये बहुत ही बेहतरीन ग्राउंड आप कह सकते हैं दोस्तों, ऐतिहासिक ये ग्राउंड. और इसी ग्राउंड पर कल्याण डोंबिवली की सबसे महान प्रतियोगिता खेली जाती है, ग्रामीण का वर्ल्ड कप जिसे कहा जाता है मकर संक्रांत चषक नीलजे. क्योंकि पहले सत्र में बात करेंगे 87, रतन मानेरकर सर हम देखिए बात करेंगे 87 रन लगे स्कोरबोर्ड पर. हालांकि कवलजीत पाजी जल्दी आउट हुए, लेकिन उसके बाद सभी बल्लेबाजों ने शानदार बल्लेबाजी की. पहले सत्र के खेल समाप्त 87 रन स्कोरबोर्ड पर, 88 रन का एक बड़ा टोटल आप कह सकते हैं. लेकिन जैसे पहले सत्र में रन बनाए वैसे दूसरे सत्र में चेस भी हो सकते हैं. क्या होगा इस मुकाबले में, देखते हैं आंखों देखा हाल इस प्रतियोगिता का. LPL सीजन 5 बहुत ही बेहतरीन मुकाबला. यूनिवर्सल टेनिस क्रिकेट लाइव के माध्यम से इस पूरी प्रतियोगिता का टेलीकास्ट आप फिलहाल देख सकते हैं. 6 कैमरे देखिए दोस्तों, आसान नहीं है 6 कैमरे. वहां पर आपको मिक्सिंग करना है, सभी कैमरे का आउट चेक करना है, साथ ही साथ स्कोर अच्छा अपडेट करना है. तो ये सब चीजें हमारे मनोज दादा आएंगे देखिए, उन्हीं के साथ ही साथ हम बात करेंगे हमारे शैलेश दादा होंगे देखिए, बहुत सारी मेहनत इनकी. और इनके सभी जो हमारे ऑफिशियल कैमरामैन होंगे, साथ ही साथ टेक्नीशियन एक्सपर्ट्स होंगे, सभी का यहाँ से बहुत प्रशंसा होगी. UTC के माध्यम से घर बैठे जो ऑनलाइन दर्शक हमारे साथ इस प्रतियोगिता में जुड़े, उन ऑनलाइन दर्शकों का भी हम तहे दिल से हार्दिक
हार्दिक स्वागत करते चलते दोस्तों मैदान के अंदर होगी और फिर एक बार अगले मुकाबले की शुरुआत। दो दिग्गज टीमें एक दूसरे के सामने। जय मल्हार 11 एक किंग्स 11 के बीच मुकाबला। गेंदबाजी के लिए पहला ओवर लेकर कमलजीत पाजी जैसे रन बनाए वैसे देने नहीं है भाई, अब रोकने होंगे। पहली गेंद पर आक्रमण किया है, शॉट ऑफ लेंथ थी, लाइन पिक की, पिकअप शॉट मिड विकेट की दिशा में, ये पहले ही गेंद पर लगता हुआ गगनचुंबी 6 रन। तीन ओव्हर नंतर पुन्हा एकदा विनंती डिझ ऑपरेटरला की एस दिबा पाटलांचं संगीत जो ड्रिंक्स ब्रेक होईल तेव्हा आवर्जून आपण लावा। ऑन साइड टारगेट की फिर एक बड़ा बल्ला चलाया है मिड विकेट पर, फील्डर उनके मस्तक पर दस्तक देकर मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। एलपीएल ब्रांडेड सिक्सर। What a beautiful stroke it was. Action replay देखिए दोस्तों आपके टेलीविजन स्क्रीन के ऊपर। शॉर्ट गुड लेन का इस्तेमाल किया गेंदबाज कमलजीत पाजी ने, जैसे रन बनाए वैसे शायद अब खर्च भी करेंगे, क्योंकि पहले मुकाबले में देखिए बतौर गेंदबाज असफल हम कह सकते हैं, क्योंकि गेंदबाजी उनकी खराब हुई थी। उन्होंने बताया कि मैंने बहुत ही खराब गेंदबाजी की पहले स्पेल में 22, उसके बाद लगभग 18 रन उन्होंने खर्च किए। तो देखिए गेंदबाजी में सुधार लाना बेहद जरूरी। जब आपके ऊपर टीम निर्भर हो, आपके ऊपर ज्यादा दारोमदार हो, आपके ऊपर सबसे ज्यादा जिम्मेदारी हो, तब उस समय पर बतौर खिलाड़ी एक अच्छा प्रदर्शन करना देखिए आपके हाथ में होता है। लेकिन हर एक मुकाबला एक ही खिलाड़ी आपको जितवा कर नहीं दे सकता है। बाकलन टीम को हम देखते हैं हर एक मुकाबला केतन मात्र नहीं जितवाता है। जीत बोयर भी वैसे खेलते, ऋषि बोयर भी वैसे खेलते, अभी बोयर भी वैसे खेलते, किरण मात्रे भी वैसे खेलते। तो सभी खिलाड़ियों का यहाँ पर एक साथ आना बेहद जरूरी। चेंज द गेम मॉडल भी लीजिए, हर एक मुकाबला कमलेश पाटिल नहीं जितवाते, ऋतिक पाटिल अच्छे बल्लेबाजी करते, विकास पाटिल, विशाल पाटिल, शुभम पाटिल, सभी के एफर्ट्स बहुत जरूरी रहते। वैसे ये मुकाबला देखिए दोस्तों, सभी को एक साथ आकर खेलना जरूरी। लीजिए भाई, स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड एंड डिस्पैच। गेंदबाज के सिर के ऊपर से आक्रमण, हमारे मुख्य अतिथि मंच पर शानदार 6 रन। लीजिए भाई, ये भीम टोला, ये बजरे टोला, और कहते हैं ना कि गेंद लॉन्ग ऑन के बाहर गेला। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी है अब जय मल्हार 11 की भी, हम किसी से कम नहीं ये बताते हुए फिलहाल मैदान के अंदर। इससे पहले यज्ञेश और अब आकाश की ये शानदार पर दोनों ही ओपनर बल्लेबाजों ने एक शानदार शुरुआत करके दी जरूर। यहाँ पर ऑफ साइड पर एक और बेहतरीन स्ट्रोक, देखते ही रहिए और देखते ही रहिए भाई। एक और गेंद हवाई यात्रा पर, लीजिए मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर से गेंद गई सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए पहले ओवर का खेल समाप्त। कहते हैं ना दोस्तों कि वेल बिगिन इज हाफ डन। अच्छी शुरुआत, ये लगभग आधा काम अपने पूरा किया यही बताती है। और पहले ओवर के बाद 26 रन बिना किसी विकेट के नुकसान पर देते मौका डीजे ऑपरेटर को। कम ऑन डीजे। सिंगल के साथ कोई टोटल आगे बढ़ता हुआ कुछ स्कोर की हम बात करेंगे। यहाँ पर 27 रन
बढ़िया बल्लेबाजी पहले ओवर में हमने देखी, फ्रंट लाइन बॉलर के खिलाफ यहाँ पर आक्रमण आपने देखा। वो इस बार पहले ही मन बना लिया था बल्लेबाज ने, हालांकि सही अनुमान लगाया था जिस हिसाब से फील्डिंग लगाई गई है। यदि ये शॉर्ट अप लेंथ हो सकती है, यदि शॉर्ट अप गुड लेंथ हो सकती है, पहले ही बल्लेबाज ने सोच लिया था, समझ लिया था, लेकिन फिर भी उस पर बड़ा स्ट्रोक एग्जीक्यूट नहीं कर पाए। डॉट बॉल की समाप्ति होती भी। फिर एक बार देखिए यहाँ पर रन संख्या जो है वो कहीं ना कहीं अब धीमी होती भी पहले ओवर में। हालांकि देखिए अजय बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही थी फ्रंट लाइन बॉलर के खिलाफ। जब भी आप 25 से 26 रन बनाते हो पहले ही ओवर में, तब हालांकि अगले आने वाले सभी गेंदबाजों पर एक दबाव होता है, लेकिन जैसे गेंदबाजी कर रहे हैं अब दूसरे ओवर में गेंदबाज शायद योगेश आए, बेहतरीन गेंदबाजी। पहले 2 ओवर में सिर्फ और सिर्फ पहले 3 गेंदों में सिर्फ और सिर्फ 2 रन खर्च किए। पहले 2 ओवर में रन कितने बनते वो भी बेहद जरूरी होगा, क्योंकि यदि हम बात करेंगे पावर प्ले का, ये ओवर लीजिए भाई, बल्ले का भारी सिरा, बल्ले को चूमती हुई गेंद, विकेट कीपर के दस्तानों में विकेट का पतन होता हुआ, लगता हुआ बड़ा करारा पहला झटका जय मल्हार 11 को। मेरा नाम यस हमारे बहुत ही बेहतरीन क्रिकेटर हमारे दोस्त श्रीशा शेट्टी यहाँ पर शायद कल आएंगे फिर एक बार इस मैदान में। लेकिन देखिए पूरे भारत भर खेलते हैं भाई, ये बेंगलोर, कर्नाटक, केरला, तमिलनाडु, गुजरात, रत्नागिरी, कहीं पर भी छोड़ा नहीं खेलना। बहुत ही बेहतरीन क्रिकेट ओपन फॉर्मेट में वो खेलते जरूर है। डीजे ऑपरेटरला एक विनंती आता दिबा पाटलांचा देखील संगीत व्हायला हवं। प्रकल्पग्रस्तांचे खरंतर आधारस्तंभ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय स्थळाला प्रकल्पग्रस्तांचा आणि सर्वांनी खरंतर तो संघर्ष केला आणि अखेर नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचंच नाव दिलं गेलं। गिनने के बाद हल्की से अंदर की तरफ आते हुए गेंद, काटा बदलती हुई, रुख बदलती हुई गेंद, लेकिन लीजिए भाई गलती कर बैठे तीन फील्डर, लेकिन गेंद नहीं रुका पा रहे। भाई कहते हैं ना वो कि गाव भरलाय मामाचा आणि कोण नाही कामाचा, अरे ऐसा ही कुछ हुआ है। देखिए निकेश, 3 फील्डर थे लगभग, लेकिन गेंद पकड़ते ही रह गए, और इसीलिए कहते हैं मराठी में गाव भरलाय मामाचा आणि कोणीच नाही कामाचा, और वही हमने देखा। देखिए फील्डिंग अच्छी होना बहुत जरूरी है। हालांकि मॉडर्न डे क्रिकेट सभी टीमें गेंदबाजी और बल्लेबाजी पे बहुत ध्यान देती है, और ये एक डिपार्टमेंट ऐसे हाथ से निकल जाता है। बैकफुट पर आए, पावर जनरेट की और पावर पैक हिट लगाया है सीधे हमारे वहां पर कटआउट से। देखिए कुछ मामनेवरों के उन कटआउट्स पर जाकर लगी है गेंद। 6 रनों के लिए शानदार 6 रन। क्या बात है, ये येस, थँक्यू डीजे भैया। मराठ्यांचा बुलंद आवाज। दिबा पाटील हे फक्त नाव नाही खरं तर एक चालती फिरती चळवळ आहे, अन्नाच्या विरोधामध्ये पेटून उठणारी जो ते ज्वाला आहे, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, भूमिपुत्रांच्या अस्तित्वासाठी, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर
मराठी समाजाच्या स्वाभिमानासाठी ज्यानं आयुष्य झोकून दिलं, सरकाराच्या मोठमोठ्या भिंती जरी उभ्या राहिल्या तरी एका हाकेसरशी लाखोंचा समुद्र ज्यांच्यासाठी रस्त्यावरती उतरतो. ही लढाई थांबणार नाही, चळवळ थांबणार नाही, कारण जोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत दिबा पाटील नावाचा वणवा पेटतच राहील असं हे व्यक्तिमत्व. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय स्थळाला विमानतळाला फक्त आणि फक्त दिबा पाटलांचाच नावा संघर्ष अखेर प्रकल्पग्रस्तांचा यशस्वी झाला आणि आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील हेच नाव दिलं गेलं. सर्व एकत्रित आले, प्रकल्पग्रस्त सर्व शेतकरी एकत्रित आले आणि त्यांनी तो लढा दिला आणि अखेर त्या लढ्यामध्ये विजय प्रकल्पग्रस्तांचा झाला. 38 धावा 38 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आज 27 फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिन देखील आहे. आपल्या भाषेचा अभिमान प्रत्येकाला असायला हवा. मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा देखील प्राप्त झालेला आहे. कॉर्डलेस माईक कुठे आहे? बोलताना हॅलो, मध्ये नको ना चेक. बोलूया. कळलेस इथे डगआउट मध्ये कळलेस. हॅलो चेक. प्रथमेश सर डगआउट मध्ये येस येस थँक्यू. बॉलर तयार पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ केलाय, वाऱ्याचा लाटांवरती स्वार होऊन बॉलला पाठवलंय वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. टोले जंग षटकार. याच गोष्टीचा उल्लेख केला नुकताच की मराठी भाषा दिन आज मात्र आपण पाहतो अभिमान आणि प्रेरणाचा सोहळा आहे. 27 फेब्रुवारी मराठी माणसाला अस्मितेचा दिवस असेल, कारण आजचा दिवस म्हणजे फक्त एक उत्सव नाही तर आपल्या मातृभाषेशी गौरवशाली परंपरा वंदन करण्याची ती संधी आहे. त्याचसोबत आपण पाहतो आजच्या दिवशी खरतर कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर यांचा जन्म झाला होता आणि मराठी भाषेला एक नव्या उंचीवर नेणारा तो शब्द सम्राट. आणि खरं तर त्यांच्या स्मरणार्थ आज आपण 27 फेब्रुवारी म्हणून मराठी भाषा दिन साजरा करत असतो. मराठी बोलावं, पाहावं मराठी, बोलावं मराठी, ऐकावं मराठी, लिहावं मराठी. मराठी भाषा आज भरपूर महत्त्वाची आहे. अभिजात दर्जा त्या भाषेला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आपली भाषा आपण बोलावी. बाहेरून येणारे लोक आपल्या भाषेचा वापर करतात, पण आपलीच माणसं आपली भाषा बोलण्यासाठी लाजतात बऱ्याचदा. त्यामुळे आवर्जून महाराष्ट्रात जर तुम्ही राहतात तर मराठी भाषा ही तुम्हाला यायलाच हवी आणि मराठी भाषा बोलता यायला हवी प्रत्येकाला. धावसंख्या झाल्या तर 47, 47, 88चा पाठलाग करायचा, म्हणजे 13 बॉलांनी जवळपास 41, 41 करायचं. या बॉल नंतर थोडी चर्चा आपल्या डगआउटमध्ये होईल की किती धावांपर्यंत अजूनही पोहोचायचं आहे. सो काय कॅल्क्युलेशन असेल, किती कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल, आता जबाबदारी कोणावरती आहे, विश्वास कोणावरती आहे, ही सगळी चर्चा होईल. हो, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलने समाप्ती झाली या षटकाची. षटक क्रमांक 3 पूर्ण एंड ऑफ दी थर्ड ऑफ 47 आणि मनीसर येणारे 12 बॉल आणि 41 धावांची गरज. थँक्यू. 12 चेंडू आणि 41 धावेची आवश्यकता असणार आहे. दादा काय सांगाल तुम्ही, 41 धावा बनवायच्या आहेत, काय आपण निरोप पोहोचवणार आहात? झालं तर असं जोपर्यंत यज्ञेश आहे तोपर्यंत आमची फुल आशा आहे की 12 चेंडू 21च निघतील. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो. जोपर्यंत आमच्याकडे यज्ञेश मैदान आहे तोपर्यंत आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तो ह्या 12 चेंडू 41 काढू शकतो. 12 चेंडू 41 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आपल्याला जवळपास अटॅक करावा लागणार आहे, आक्रमण करावं लागणार आहे आणि समोरची गोलंदाजी देखील तेवढीच चांगली आहे. तर आपल्या खेम्यामध्ये, आपल्या डगआउटमध्ये अजून बॅटर्स आहेत, जसं आपण आत्ताच उल्लेख केला, मेन्शन केला. तर आता तुम्ही कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार आहात, कारण 12 चेंडूचा खेळ फक्त शिल्लक आहे?
गोलंदाज बोललो तर आता त्यांच्याकडे जसे यूज होतील त्याच्यानुसार आम्हाला मारावंच लागतील फटके. फक्त आम्हाला या ओव्हरला 25 ते 30 धावांपर्यंत चेस करायचे आहेत. धन्यवाद, थँक्यू सो मच. गोलंदाज कुठलाही असू देत, आम्ही अटॅक करणार आहेत आणि अटॅक असं म्हटलं जातं ना की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आणि इथे फक्त अटॅक आणि फक्त आक्रमण करणार असा डगआउट मधून निरोप आलाय. बघत काय घडतंय. 12 चेंडू आणि 41चं समीकरण. ओव्हर टू यू प्रथमेश सर. आक्रमण तर करावं लागेल, कारण म्हटलं जातं अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. जोपर्यंत तुम्हाला स्वतःचा बचाव करायचा आहे तर आता अटॅकिंग बॅटिंग देखील करावी लागेल. डॉमिनेटिंग बॅटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी जवळपास 41 बरोबर 41 धावांची गरज आहे. 12 बॉल 41 धावा. असं नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट असं म्हटलं जातं. क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य काहीच नाहीये. तो आने वाली 12 गेंदे और जीत के लिए 41 रनों की दरकार जो है शायद हो सकते हैं और नहीं भी, कुछ भी हो सकता है. चले चलते मैदान के अंदर. कवलजीत पासी गेंदबाजी के लिए पहली गेंद ऑफ साइड पर पिकअप शॉट है. ये लाइन पिक की, बल्ले से बीचों बीच टकराई ये गेंद और गई स्क्वायर लेग के बाहर. 6 रन. क्या बात है. अप्रतिम अप्रतिम संगीत आपण ऐकत आहोत. जैसे महाराष्ट्र माझा. तर गाणं अभिमानाचं आहे. शिवरायांचा भूमीचा जयघोष करणारं हे गाणं. बहुत ही बेहतरीन धून फिलहाल इस ऑपरेटर के माध्यम से. गाणं ऐकताच मराठी माणूस गर्वाने उभा राहतो, कारण त्या गाण्याचे बोलच असे. दिल्लीचेही तख्त राखितो हा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राचा अभिमान आहे. संघर्षाची माती आहे महाराष्ट्राची माती, म्हणजे संघर्षाची माती, संतांची भूमी आहे ही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र भूमी आहे आणि या मातीत आम्ही जन्म घेतलाय. संघर्ष आमच्या रक्तात आहे. या मॅच मध्ये संघर्ष असेल. 10 बॉल 34ची गरज असताना हवेच्या विरोधात ठोकलाय. अगेन्स्ट द विंड इन द क्राउड. येस, इट्स अ मॅसिव्ह LPL ब्रँडेड षटकार. जगदीश पाटील स्वर सम्राट. एक काळ होता खरं तर मनीष, त्यांनी आगरी कोळी. आतापर्यंत 34 षटकार लागलेले आहेत या स्पर्धेमध्ये. 9 बॉल 28ची गरज. पाजीची पिसं उपटली आहेत अक्षरशः आता, कारण प्रत्येकी मॅचच्या प्रत्येक ओव्हरमध्ये असं आम्हाला माहिती देतात की प्रत्येक ओव्हर ही महागडी हाताळली आतापर्यंत. कारण यापूर्वी देखील आपण पाहिलं, पहिल्या मॅचमध्ये पाजी बॉलिंगसाठी आले. आय थिंक फर्स्ट स्पेलमध्ये 22, त्यानंतर 18. आता सेकंड मॅच ते खेळतात. फर्स्ट स्पेलमध्ये 26 आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये ऑलमोस्ट 15 धावा खर्च केलेला आहे. खूप आक्रमण झालंय पाजेच्या विरोधामध्ये. याच गोष्टीचा उल्लेख केला. पिसं उपटणारी अगेन्स्ट धावा बनवल्या जातात. सध्या जय मल्हार 11च्या अपेक्षा असत असतील की पुढील येणाऱ्या 2 बॉलमध्ये एखादा जरी मोठा फटका आला तरी आमच्यासाठी मॅच ऑन राहील. सो ऑनसाइड पॅक करू शकले असते. ऑन साइडला टार्गेट केलंय. पॉवर पॅक, छप्पर तोड. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता शब्द अक्षरशः अपुरे पडलेत, कारण म्हटलं जातं ना की सेनेच्या सेनापतीला तुम्ही पाडून द्या, सेना आपोआप खाली पडेल. आता येणारे शेवटचे चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये 6, आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज असेल. 6 चेंडू 19 धावा. सेनापती को गिरा दो, सेना अपने आप गिर जाएगी हे नेहमी म्हटलं जातं. आणि सर सेनापती या संघाचा कवलजीत वरती घाव घातलेत. येणारे 6 बॉल 19ची गरज. ठोक डीजे
क्या बात है. थँक्यू डीजे. मराठी ती गाथा शिवरायांची, शब्दात पेटती ज्वाला मावळ्यांची. ही फक्त भाषा नाही, फक्त ओठांची तर साक्ष आहे आमचा सर्वांचा रक्तासी. हॅलो, रवींद्र पगडे साहेब यांना विनंती करतो की मंचावर यायचे. रवींद्र पगडे साहेब. सहा बॉल 18ची गरज आहे. 3 षटकार इथनं लगावणं महत्वाचं आहे जय मल्हार 11 संघाला, कारण सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा थरार आपण अनुभवूयात. पण येणारे 6 बॉल 18ची गरज आहे. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून निलेश. 6 बॉल 18ची गरज असताना स्लॉट मध्ये होता, पाठवला थेट पार्किंग प्लॉट मध्ये. मैदानाचा दुप्पट लांब, ये छक्का नाही मेरे भाई, ये टाइम. क्या बात है. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राला लागून असलेली भव्य कोकण किनारपट्टी, आणि त्या कोकण किनारपट्टीचा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्या समुद्रामध्ये मासेमारी करून जगणारा आमचा कोळी समाज, आणि समुद्राच्या बाजूला मिठाची आगर करून त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करणारा आगरी समाज, आणि त्या आगरी कोळी समाजावरती जिची नेहमीच आशीर्वाद राहिलाय त्या आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचं संगीत. 5 बॉल 12ची गरज आहे. डिस ऑपरेटरला पुन्हा एकदा मी विनंती करतो, दादा प्लीज मॉनिटरचा थोडा व्हॉल्यूम वाढवा. 5 बॉल आणि 12 धाबांची गरज आहे. 5 चेंडू 12 धाबांचं समीकरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हे इक्वेशन बदललंय. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा रन आली, त्यानंतर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सो 5 बॉल आणि 12 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉल 12. ऑफसाइड रिजनमध्ये ड्राईव्ह केलाय, फटका तर चांगला डीप मध्ये, लॉंग ऑफला कोणती मिस्टेक केली नाहीये. थांबवलंय दोन्ही फलंदाजांनी. तर मनामध्ये निश्चय केलाय की ही मॅच आपल्याला जिंकायची. व्हाईट बॉल आला, त्यानंतर षटकार लगावला, बट त्यानंतर आपण पाहतोय सध्या सिंगल कंप्लीट केली जाते. येणारे बॉल शिल्लक 4 आणि विजयासाठी 11 धाबांची गरज आहे. 4 बॉल 11 धाबा. काहीतरी कर बाबा आणि केलंस तर या स्पर्धेमध्ये आणि लोढा प्रीमियर लीग मध्ये फक्त आणि फक्त चालेल तुझीच हवा. हवा करायची तर मॅच जिंकावी लागेल, पण या मॅचची हवा काढणारा षटकार टोकावा लागेल बॅटरला देखील. यज्ञेश ऑन स्ट्राईक 43 वर नॉट आउट खेळतोय. ऑन साइडला यज्ञेश नावाचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. निकेश भोईर. तीन बॉल 5. ऑन साइडला फटका चांगला आहे, आणि हा फटका जबरदस्त आहे, विजयाचा आहे. स्वर्गीय संदीप मोतीराम पाटील स्टँड मध्ये बॉलला पाठवलंय, आणि या फटक्यासहित यज्ञेश बॅटवर करायचे, दाखवायचंय सामना जिंकवत असताना अर्धशतक झळकावलंय पठ्ठ्याने. $89 88 धावा चेस केलेल्या आहेत. रतन सर का बॅटिंग झाली बघा मैदानाच्या आतमध्ये, फक्त आणि फक्त अभेतच बघायचं. यज्ञेशने देखील सांगितलं आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात, आणि प्रत्येक बॉल ढगातच पाठवला जवळपास. वैयक्तिक 55 धाबा. आठवला सामना मला पण भारत पाकिस्तानचा सामना जो नुकताच पार पाडला, तर विजयासाठी मात्र 2 धाबांची काही गरज होती, आणि तिथे विराट कोहलीने देखील
चौकार टोकला आणि शतक देखील त्याचं पूर्ण झालं आणि तो सामना देखील भारतीय संघानं जिंकला. आणि खऱ्या अर्थानं तेच मला कुठेतरी चित्र आठवलं, कारण मॅच जिंकण्यासाठी कुठेतरी धाबांची गरज होती आणि तिथे मोठा फटका आला आणि मॅच जिंकण्यासहित आपलं अर्धशतक देखील झळकावलं. यज्ञेश अभिनंदन यज्ञेश. नो डाऊट कोणतीही चर्चा न करता आपण देणार आहोत सामनावीर आणि या मॅचचा हिरो 16 बॉल नाबाद 55 बनवल्या.